नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सहर्ष स्वागत. तुम्ही जर माझे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आपला आजचा विषय आहे माझी शाळा. असेच नवनवीन निबंध, भाषण, व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला माझ्या चॅनेलचे नोटिफिकेशन येत राहील. आपला आजचा विषय आहे माझी शाळा निबंध. शाळा सर्वांनाच आवडते. हा विषय अगदी सोपा आहे आणि अगदी सोप्या प्रकारे आपण लिहूयात. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे माझी शाळा. शाळा म्हटलं की कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडते. आणि आपल्या शाळेतील अनुभव आज आपण या निबंधाद्वारे व्यक्त करूयात. अगदी सोपा आणि सहज समजू शकेल अशा प्रकारे आजचा निबंध आहे माझी शाळा. चला तर मग विषयाला चालू करू. माझी शाळा. नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. खरोखरच प्रत्येक लहान मुलांच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मूल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो. म्हणूनच शाळेचे महत्त्व लहान मुलांच्या जीवनात फार असते. ही आवडते मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा. लाविते लळा जशी माऊली बाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. माझी शाळा आमच्या घराजवळच आहे. शाळेत चालत जाण्यास बरोबर 12 मिनिटे लागतात. ही 12 मिनिटे मी जणू काही वाऱ्यावर उडतच पार करतो. परंतु कधी उशीर झाला की बसमध्ये जावं लागतं. माझे कित्येक मित्र दूरवरून आमच्या शाळेत येतात आणि त्यांना शाळेच्या बसने यावे लागते. त्यामुळे त्यांना माझा हेवा वाटतो. सुंदर छान माझी शाळा, सुंदर छान माझी शाळा. गावचा अभिमान माझी शाळा, गावचा अभिमान माझी शाळा. सुंदर छान माझी शाळा, गावचा अभिमान माझी शाळा. आमच्या शाळेत शिस्तीचे महत्त्व फार आहे. शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत. दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत. आणि तिसऱ्या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे. असा आमच्या मुख्याध्यापकांचा आग्रह असतो.
आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळावू असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खो-खोचे प्रशिक्षण सुद्धा शाळेत चालते. मी स्वतः खो-खोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालेय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खास शिबिरे आयोजित केली जातात. आमच्या लहान मोठ्या सहली काढल्या जातात. मी दरवर्षी शाळेच्या सहलीला जातो. आई बाबांसोबत सहलीला जाणे आणि मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कोणाचेच ऐकत नाही. असा आमच्या सरांचा अनुभव आहे. ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते. कारण इथेच मला खूप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथसंग्रहालय आणि प्रयोगशाळा ही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनच मला माझी शाळा खूप आवडते. फळा फुलांचा मळा पाहिजे, फळा फुलांचा मळा पाहिजे. आनंदाचा सोहळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस, गावात एक वेळेस देऊळ नसेल तर चालेल, देऊळ नसेल तर चालेल, पण एक आदर्श शाळा पाहिजे, पण एक आदर्श शाळा पाहिजे. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच नवीन निबंध, भाषण हवे असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.